अक्षय ऐक माझं, तुला आठवतंय तू मला काहीतरी मेसेज बद्दल इथेच सांगत होतास आणि मी चहा इकडे ठेवून टाकून गेले. मी थेट अनंतच्या रूम मध्ये गेले अक्षय आणि तिथे मला वसुधा काकू दिसल्या. त्यांच्या हातात फोन होता आणि त्याच मेसेज तुला पाठवत होते आणि मी पाहिला तो मेसेज. मी लगेच त्यांच्या हातातून तो फोन खेचून घेतला आणि त्याच्यातलं सिम कार्ड पण काढून घेतलं माझ्याकडे. बस बस, किती खोटं बोलणार आहेस तू? काकू एकटी जिला वाटतं की मी आणि क्यूने एकत्र यावं, ती प्रयत्न करते आम्हाला भेटवण्यासाठी आणि तू तिच्यावर आरोप करतेस. बस, तू विश्वासघात केलायस माझा. अक्षय काय काय आरडाओरडा करतोयस रे? खालपर्यंत आवाज गेलाय तुझा. माईंच्या कानापर्यंत जर पोचलं तर काय होईल? हा, कल्पना आहे ना? अच्छा, कब्बशीतलं भांडण चाललंय होय? गडगड. हा, नाही पण म्हणून काय झालं? तू का ओरडतोयस तिच्यावर? वा, हे बघा, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही केलं तेवढं खूप झालंय, आता आणखी आग लावू नका. काय काय झालंय? काय मला विचारते? स्वतः सांगा ना अक्षयला. कियाराच्या नावाने दिशाभूल करणारे मेसेज तुम्हीच करत होता म्हणून. हा, म्हणजे कियाराचं काय? आ, एक मिनिट, मला ना समजेल असं कियाराचं काय काय म्हणजे? किती खोटं बोलताय हो. इतकं ढोंग करायला असं वाटलं नव्हतं. हा, ढोंग तू करतेस ग. मृदुले, म्हणजे डाळ घोटून झालीये. मिरच्या चिरून दे पटकन. कढीपत्ता हा आणलायस ना? बरं झालं, सगळं चिरून दे म्हणजे मी आमटी टाकते फोडणीला. आणि फोडणी देत असताना तू बाहेर जा, ठसका लागतो ना तुला. देते हा सगळं, एकच मिनिट. जरा विचार कर नात्याचा, तिच्या वयाचा विचार कर जरा. त्यांनी केलाय का विचार तुझ्याशी असं वागताना? आवाज ऐकू येतो का अगो? हा अक्षय आणि अमृताचा आवाज आहे ना? हो. अमृता गप्प बस. तूच गप्प बस अक्षय. अमृता, अक्षय, शपथ आहे माझी, शांत राहा. एवढी का आरडाओरडी कर? भांडतात की काय दोघं? हे बघ अक्षय, त्यांच्या घरी ना आहे सवय असं वाटेल तसं बोलायची आणि वागायची. लोकांना उलटून बोलायचं, चिडून त्यांच्याशी भांडायला जायचं, त्यांना पोलिसात द्यायचं, नवऱ्याला तूच गप्पा बस वगैरे म्हणायचं. हे आपल्याकडे नाही. आपण खानदानी आहोत की नाही? माई आणि अण्णांचा विचार कर. त्यांच्या मुशीत तयार झालोत ना आपण, मग त्यांना शोभेल साजेल असं वागायला हवं आपण. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते मला बोला. माझ्या घरच्यांना मध्ये आणायची गरज नाहीये. बस, स्टॉप इट, बस बस. साफ उतरलीस तू नजरेतून माझ्या. यु नो व्हॉट, विश्वास उडालाय माझा. तुझ्यावरचाच नाही तर मैत्रीवरचा सुद्धा. असं लाव. अरे अक्षय, अक्षय, काय रे? अरे काय झालं दोघांमध्ये? हळू, काय झालं अक्षय?
ठसका लागला ना तरी सांगते म्हणून. अरे हळू ना जरा. अक्षय जरा शांत हो. सांगणार आहेस का काय झालंय ते? बर ठीक आहे, बघ आधी नाश्ता करून घे म्हणजे जरा शांत होशील. जाताना विसरशील ना डबा न्यायला. अक्षय, अक्षय, माई जा जा बघ जा. काय चाललंय काय? सगळ्यांनीच ताळतंत्र सोडलंय. नाही, हे असं या माझ्या घरात मी होऊ देणार नाही. हरली ग बाई हरली. मुळात माझ्यासमोर नाक वर करून बोलायची काही गरजच नव्हती. तिथेच चुकलीस तू. तू केवडी मी खेवडी. मला मात द्यायला जातेस तू. मला झेपणाऱ्या ना गोष्टीच कराव्यात माणसाने. अशक्य गोष्टी करायला जाऊ नये. काय मोठा शहाणपणा करून आली होती सकाळी. तोंड वर करून बोललीस मला. माझ्या हातातलं तो मोबाईल काय काढलास, त्याच्यातलं सिम कार्ड काय काढलंस, मग माईंकडे जाईना वगैरे धमकी देऊन गेलीस. काय झालं? अक्षयने दिला की नाही दणका? का वागताय तुम्ही अशा? गंमत. खूप मजा येते. तू पण बघ करून. मला चॅलेंज देत होतीस ना? कशासाठी? इथेच इथेच उभी होते मी तेव्हा. मी तुला गेल्या वेळेला सांगितलं होतं माझ्या भानगडीत पडू नकोस. तोंड घशी पडशील. स्वतःचे दात स्वतःच्या नकळत कधी घशात घुसले कळणार पण नाही. घुसले की नाही दात घशात. केवढीशी आहेस तू? काय तुझा अवतार? पाप्याचं पितर तू. अंगात एकतर शक्ती नाही, फुंकर मारली तर उडशील. माझ्या वाटेला कशाला जातेस? हा? माझ्या समोर कितीही डोकं आपटलंस ना तरी तुझा कपाळ मोक्ष होणार. मला काही फरक पडत नाही. तेव्हा शहाणी हो आणि बाहेरचा रस्ता धरायचा. हा? मैत्रीत कसं छान मोकळेपणाने आपण काही बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो. जर आपण एकमेकांवर चिडलो तर? नाही, तसं मला वाटत. शक्य नाहीये ते. आपलं नाही भांडण होणार. खरंच तुला असं वाटतं? अरे 100% खात्री आहे मला. आपण खूप चांगले मित्र आहोत. आपल्यात भांडण शक्यच नाही. ती वेळ आलीच शेवटी. हा वास असा ना दुनियेत ना खेचत खेचत मला इथे घेऊन येतो. काय वास येतो माई. नंबर 1. हा नंबर म्हणजे सगळंच नंबर 1 पण आमची नंबर 1. पण आपली मृदुला तिला काही आवडत नाही हा वास. अगं हा वास आवडत नाही असं नाहीये. तिला फोडणी दिली ना की ठसका येतो. म्हणजे बघा जी गोष्ट खमंग होते अप्रतिम होते त्याचाच तिला नेमका ठसका लागतो. कसं आहे ग बाई. कमाल कमाल. काय ग अक्षय आणि अमृता एवढे जोरजोरात का ओरडत होते? अय्या म्हणजे तुम्हाला पण ऐकू आलं माई? ही आनंदाची गोष्ट आहे का मग? नाही ते ओरडतच असे होते ना. आणि फालतूचे हट्ट करते ती अमृता. हट्ट? हो. मी ही भाजी खाणार नाही, ती भाजी खाणार नाही, मला भाजीच आवडत नाही, मी नाहीच खाणार. काय? ह्या आपला अक्षय म्हणाला, समजावलं तिला की आई बघ असं आपल्या घरात चालत नाही, भाज्या खाव्याच लागणार, आपल्याकडचा नियम आहे तो. पण एवढ्याशा गोष्टीवरून एवढं मोठं भांडण केलं दोघांनी? अक्षयनी खरंच सांगते मी एवढं समजावलंय ना त्या मुलीला पण नाहीच ऐकायलाच तयार नाही. हेकेखोर आहे ती. नाही ते आलंय माझ्या लक्षात. आपल्या घरात फक्त ती शरीराने फिरत असते पण मन मात्र तिचं दुसरीकडेच असतं.
पण काय ग, हे सगळं तुला कसं ऐकायला आलं? चोरून ऐकत होतीस? हा नाही नाही माई, असं खरंच नाही आहोत. ते ओरडत नव्हते का? तुम्हाला इथे ऐकू आलं तर मला ऐकू येणारच ना स्पष्ट. माझ्या लेकानं नाश्ता तरी केलाय की नाही कोणास ठाऊक. तू जरा आमटीकडे लक्ष ठेव, मी आलेच. लक्ष ठेव. हो. झक्कास फोडणीने दिवसाची सुरुवात झाली आहे. आता हळूहळू मध्ये मध्ये असे तडके देत राहिलं पाहिजे. अक्षय, काय झाले नक्की? तुम्ही दोघं कशावर न भांडलात? मला काही सांगणार आहात का? अक्षय, तुला माहितीये नाश्ता न करता बाहेर गेलेलं मला आवडत नाही. मग चल चल पटकन बस टेबलवर, मी आणते नाश्ता. उशीर झालाय कशाला? सगळ्यालाच. अक्षय, असा वाईट मूड घेऊन नाही जायचं रे. नाश्ता नाही करायचा ना, डबा घेऊन जा. अमृता, अक्षय, असं काय झालं असेल ग की आज आपलं पोर न खाता पिता निघून गेलं? तुझ्या अंगात शहाणपण आला असं वाटलं म्हणून तुला मृदुला इथे समजून घेऊन आली ना? पण तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात कसलीही संगती दिसून येत नाही. आणि हे असं चालणार नाही हा अमृता. एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्री ही घरची अन्नपूर्णा असते आणि तिने कधीही अन्नाचा अपमान करू नये आणि कुणाच्या हातून होऊ देऊ नये. आज अक्षय काहीही न खाता पिता गेला, डबाही नेला नाही त्याने. हे तुला बरोबर वाटतंय? कुणामुळे? काय अमृता? मी सगळं तुला तुझा हे माईच्या कानावर घालायचं, त्यांना पाडायचं माईच्या नजरेत आणि या घरची सून व्हायचं, गाडग्यांची सून व्हायचं. तुला आता लाज नाही वाटत?
सॉरी अरे काय करतोय ते? सॉरी 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 अरे सॉरी काय? सॉरी तुम्हाला लागलं नाही ना? काय नाही लागले. लक्ष कुठे आहे तुझं? भंक्या थँक्यू यार, योग्य वेळी भेटलास तू, योग्य वेळी भेटलास. काय योग्य वेळी मेल असतास? काय चाललंय तुझं? अरे कोणतरी करायचंस ना? केव सापडली. काय? कधी कुठे? आजच पत्ता लागलाय तिचा. म्हणजे अमृताला पत्ता मिळाला, पण तिनेच तो लपवला सुद्धा. म्हणजे माई मी झटकन रिक्षेने जाते आणि अक्षयला डबा देऊन येते. नाही म्हणजे त्या अमृताबाई आपलं लेकरू नको उपाशी राहायला. हा राहू दे, डबा राहू दे इथेच. राहू दे, तू नको काळजी करूस. आणि तो जसा तुझा पुतणा आहे ना, तसा तो माझा नातू आहे, दुधावरची साई आहे. पांडोबा जाणारा डबा सोडायला, तू नको काळजी करूस. बर ठीक आहे. मग आता काय हुकूम आहे? मी कधीच कुणावर हुकूम सोडत नाही. मी या घरची करती आहे आणि मला कुटुंब एकत्र बांधून ठेवायचंय, म्हणून मी हे सगळं करत असते. कुणावर जबरदस्ती नाही करत मी. बर हो, वातावरणात ताण आहे की नाही, तो हलका फुलका व्हावा म्हणून आपलं मी काहीतरी गमतीशीर बोलायचं म्हणून बोलून गेले. तुम्हाला नसेल आवडलं तर माफ करा, खरंच माई माफ करा. बरं आता सांगा मी काय करू? असं समजूतदारपणे वागणार असशील ना तर चांगलंय. अमृताला नाश्त्यासाठी बोलवणार. अन्नावर कुणीही राग काढायचा नाही. त्याचा अपमान केलेला मला आवडत नाही, तुला ठाऊक आहे. जा.